पूर्ण पात्रेकर कॉलनीत जाते। तर मागच्या वर्षी पात्रेकर कॉलनीत सर्व गुडघे एवढं घरात पाणी धसलं लोकांच्या पावसातून मग ते हळूहळू पात्रेकर कॉलनीत जाते आणि ते पात्रेकर कॉलनीत पूर्ण लोकांच्या घरात आणि गुडघ्याने लोकांचे भांडे कुंडे हे सर्व वर तलगत बेडरूमपर्यंत पाणी धसते। तरी बियांशी याच्यावर टाळाटाळ करताय। नगर परिषदमध्ये कुराडे साहेबाला सांगितलं, कुराडे साहेब ते म्हणते का अर्ज दिला, पत्र दिला काही। नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। पावसाळा तोंडावर आला असताना चांदूर रेल्वे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील सांडपाण्याच्या नाल्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। अनेक ठिकाणी नाले तुडुंब भरले असून संबंधित विभागाकडून साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। विशेषतः डेपो परिसरालगत असलेल्या शिवाजीनगर भागातील नाल्याची अवस्था गंभीर बनली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार या नाल्यामधील सांडपाणी थेट पात्रेकर कॉलनी परिसरात शिरते। पावसाच्या काळात नाल्याचे पाणी घरामध्ये घुसत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते। दरवर्षी पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडते। मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे नगर परिषद चांदूर रेल्वेने दिनांक 14 मे 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊन संबंधित नाला हा नगर परिषद हद्दीत नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली येत असल्याचे स्पष्ट केले होते। तसेच नाल्याची तातडीने दुरुस्ती व साफसफाई करण्याची मागणीही त्या पत्राद्वारे करण्यात आली होती। मात्र तब्बल 15 ते 16 दिवसाचा कालावधी उलटूनही या प्रश्नावर ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप होत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील नाले सुद्धा तुडुंब भरलेले आहेत। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ही परिस्थिती रोज दिसत असतानाही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे। अधिकारी येतात, पाहतात आणि निघून जातात, मात्र समस्येवर कोणतीही कारवाई होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली। दरम्यान या संदर्भात संबंधित विभागाकडे वारंवार प्रतिक्रिया मागण्यात आली, मात्र आज देतो उद्या देतो असे सांगून अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 3 ते 4 वर्षापासून या नाल्याची कोणतीही मोठी साफसफाई करण्यात आलेली नाही। परिणामी नाल्यामध्ये गाळ, कचरा आणि सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे। आगामी पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आता पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने नाल्याची साफसफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा। शहरातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। सदर या परिसरातील नाल्याची संपूर्णपणे दयनीय अवस्था झालेली आहे, काय सांगाल? नगरपालिकेच्या जेवढे काही नाले आहे, नगराध्यक्ष मॅडम प्रियंकाताई विश्वकर्मा यांच्याकडून सर्व नाले आणि हे GCP लावून साफ करण्यात येऊन राहिली आहे। पण हे जे राहिलेले नाली आहे हे 82च्या अंडरमध्ये येत असून त्या 82ला नगरपालिकेनं लेटर दिलेलं आहे, पण ते नगरपालिका आपल्यावर टाकते का ते आम्ही रोड टाकला आहे, नाली टाकली आहे। आम्ही त्यांना म्हटलं बघ कच्च्या तरी टाकलं असून तुम्ही मान्य करतो, पण हे जे आहे GCPनं खोदून तुम्ही ते नाली काढून द्या अशी रिक्वेस्ट केली आम्ही त्यांना। पण सर्व पाणी पूर्ण पात्रेकर कॉलनीत जाते। तर मागच्या वर्षी पात्रेकर कॉलनीत सर्व गुडघे एवढं घरात पाणी धसलं लोकांच्या प्रामाणिकतेने। हे सरळ हे वरचं टेकडीचं पाणी हे येऊन हे 82च्या आपलं वन विभागाच्या बाजूनं हे पाणी सरळ पात्रेकर कॉलनीत जाते। ह्या पूर्ण नाला तुम्ही पाहिली परिस्थिती, व्हिडिओ शूटिंग घेतली, हा नाला ब्लॉकेज आहे। ह्या पाणी ब्लॉकेज असल्यामुळे हे सर्व चौकात पाणी राहते पावसातून मग ते हळूहळू पात्रेकर कॉलनीत जाते आणि ते पात्रेकर कॉलनीत पूर्ण लोकांच्या घरात आणि गुडघ्याने लोकांचे भांडे कुंडे हे सर्व वर तनगत बेडरूमपर्यंत पाणी धसते। तरी 82 याच्यावर टाळाटाळ करताय। नगर परिषदमध्ये कुराडे साहेबाला सांगितलं, कुराडे साहेब ते म्हणते का अर्ज दिला, पत्र दिला काही दिवसानं पावसाचे दिवस येणार आहे, 2-4 8 दिवसात पावसाचा हे येणार आहे। आता येऊ नाही गेलं पाणी तरी त्यांचे डोळे उघडत नाही आहे। तर आपण त्यांना सांगत जाव
ते उत्तर देते का आम्ही 82ला कळवलं, 82 कळवते आमच्या इकडे येत नाही आणि ते हा नाला तसाचा तसाच आणि मागच्या वर्षीसारखं पात्रेकर कॉलनीत याही वर्षी पाणी नसेल आणि ते पात्रेकर कॉलनीतले लोक पुन्हा यावर्षी तोच म्हणजे लोकांना मागच्या वर्षी पाणी घुसूनही आतापर्यंत नगरपालिकाही झोपली आहे आणि 82ही झोपलेली आहे. त्या दोघांची उत्तर उळवळवीची आहे. ज्यावेळेस पाणी धसेल लोकांच्या घरात त्यावेळेस नगरपालिका जागृत होईल आणि कर्मचारी जागृत. आज 82ला आलो असता 82मध्ये ना एक तर ते अधिकारी एकही दिसला मला आणि त्या शिरीष कोण पोर त्याच्याशी बोललो तर ते फोनवर बोलल्यानंतर आम्ही करून राहिलो, आम्ही करतो, सँक्शन झालो आहे. म्हटलं तुम्ही अध्यक्ष मॅडमशी बोलला का? मी कसं बोलणार? मी जेईला सांगतो म्हणे अध्यक्ष मॅडमशी बोलायला. अरे जेव्हा आम्ही पूर्ण नाले साफ करून राहिलो नगरपालिकेतर्फे, अध्यक्षांना सांगितलं आहे, सीओनं सांगितलं आहे, तर मग यांनी त्यांचं काम करायला पाहिजे ना 82 ना. ही जी परिस्थिती आहे यापूर्वीसुद्धा निर्माण झाली होती, तरी पण PWD आणि नगरपालिका जाग आला नाही. काय सांगाल याच्यावर नगरपालिकेला कुराळे साहेबाला विचारलं, ते उळवळवीचं उत्तर दिलं. आम्ही लेटर दिलं, 82मध्ये आलो, 82 म्हणते का आम्ही ते करतो, मंजूर झालेलं आहे आणि अधिकारी एकही जाग्यावर नाही आणि ते सर्व टाळाटाळाचं उत्तर देऊन मागच्या वर्षीसारखी परिस्थिती उभी करायची त्यांची मानसिकता आहे. तुम्हाला वाटते का सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका चांदूर रेल्वे हे जनतेची जीवाशी खेळ खेळत आहे म्हणून? मागच्या वर्षी तुम्ही पाहिलंच आहे, पात्रेकर कॉलनीतले बरेचसे व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्यांच्या घरात पाणी घुसलेलं आहे आणि याही वर्षी तेच परिस्थिती आहे. काही दिवसानं पाण्याचा दिवस आलेले आहे. पाऊस येऊन ज्यावेळेस त्यांच्या घरात धसतील त्यावेळेस नगरपालिका आणि 82 हे तात्पुरतं जागृत होईल पाणी धसल्याच्या नंतर. तुम्हाला वाटत नाही का पाऊस आता काही दिवसाचा येणार आहे आणि पावसाळ्यापूर्वी हे काम झाले पाहिजे म्हणून काहीतरी दिलासा मिळाला पाहिजे नागरिकांना? ते नगरपालिका त्या गोष्टीवर टाळाटाळ उत्तर, मी त्याच्यासाठी तत्पर 3 वेळेस त्यांना बोललो तर ते कुराळे सर काही कानावर घेत नाही आणि 82 कानावर घेत नाही. 82 आल्याच्या नंतर कोणी तिथं अवेलेबल नाही. म्हणजे पूर्णपणे 82 ते PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी गायब असं तुमचं म्हणणं आहे काय? एक कर्मचारी आहे तिथं. एक कर्मचाऱ्याला भेटल्यावर ते कर्मचाऱ्याचं उत्तर असं होतं का मला माझ्याकडं ते भाग नाही आहे. सरांसोबत फोनवर बोलले, अध्यक्ष मॅडमची PA, तर ते म्हणे बाहेर आहे असं आणि मंजूर झालेलं आहे. मंजूर कधी होईल? अरे हे तात्पुरती सेवा करासाठी त्यांना साफसफाई म्हणजे बुवा ते नाली काढून घ्या म्हणून हे सांगितलं तर ते म्हणे मंजूर झालेलं आहे. आता मंजूर 10 वर्षानं होईल, मागच्या वर्षीसारखी परिस्थिती याही वर्षी होईल, मग त्यावेळेस जागृत होईल का? असं कच्ची JCBनं साफ करून नाल्याचा प्रवाह पाण्याचा काढून देऊन त्या गोष्टीला आपण टाळाटाळ करू शकतो, तर तेही त्यांच्याकडून होत नाही आहे. काय सांगा या नाल्याबद्दल? नाल्याचं पाणी पुढे दुकानापर्यंत येते, पांढऱ्या आतमध्ये पाणी घुसते, दोन्ही तिथे सगळ्या दुकानाने पाणी घुसते नाल्याचं. हां, त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. 4 वर्ष झाले नाला उपसला नाही आणि नाल्याचं पाणी गंद पाणी ते आमच्या हॉटेलपर्यंत येते. बरसातीत पाणी येते आणि आमच्या दुकानात घुसते. पुरं घाण पाणी, संडाचं पाणी सुटते, ते पुरं घाण वास पुरं इथे पुरं पाणी वरूनच जाते. उज्ज्वल भविष्याची सुवर्ण संधी, महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज चांदूर रेल्वे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था. प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. कुठलीही फी न भरता आजच आपला प्रवेश निश्चित करा. उपलब्ध अभ्यासक्रम: BA विषय मराठी, मराठी वाङ्मय, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, गृह अर्थशास्त्र, भूगोल. MA प्रवेश सुरू. मराठी, गृह अर्थशास्त्र. आमची उल्लेखनीय यशोगाथा: सन 2025 मध्ये 21 विद्यार्थिनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रावीण्यासह उत्तीर्ण. सन 2026 मध्ये 16 विद्यार्थिनीची थेट कॉलेजमधून छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीत निवड. कॉलेजची ठळक वैशिष्ट्ये: उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रशस्त व सुसज्ज वर्गखोल्या, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय सुविधा. विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी NSS युनिट, करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उमंग स्नेहसंमेलनाद्वारे कला व कौशल्य विकास. अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीसाठी प्लेसमेंट सहाय्य, सुरक्षित शैक्षणिक वातावरण, संपूर्ण कॉलेज CCTV निगराणीत, विशेष सुविधा. सर्व पात्र विद्यार्थिनीसाठी शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप सुविधा.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत करिअर मार्गदर्शन, अनुभवी शिक्षकांकडून वैयक्तिक लक्ष, पूर्णपणे मोफत प्रवेश सुविधा. चला तर मग उज्ज्वल करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाका. आजच महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज चांदूर रेल्वे येथे मोफत प्रवेश घेऊन आपले भविष्य घडवा. संपर्क पत्ता शहीद हुतात्मा स्मारक जवळ, मेन रोड, चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती.